प्रत्येकी मर्यादित 4 षटकांचे सामने. बालमंडळ संगीत मेळा मंडळाचे सभासद संजय शिरवडकर यांचं इथे आगमन झालं आहे. त्यांचं आम्ही ते स्वागत करतोय आणि आता सामन्याला सुरुवात होत आहे. पहिला चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू आणि पंचांचा एक बाईचा इशारा. एक धाव. दत्ता दुरी चांगलीशी गोलंदाजी करताना पंचांच्या उजवीकडून एक 5-10 पावलांचा रनअप. खोलवर टप्प्याचा चेंडू निखिल यांना काही समजलं नाही. पुढील चेंडू पुन्हा फुलटार प्रकार चेंडू लेग साईडच्या टाटोल चेंडू. इथे मात्र एकच धाव निघते निखिल यांच्या बॅटमधून आणि संघाची धावसंख्या पुढे जाते ती 2 या धावसंख्येवर. दत्ताधुरी चांगली अशी 1-2 सलग चेंडू टाकले ते. पहिल्या चेंडूवर एक धाव बाळच्या स्वरूपात. दुसऱ्या चेंडूवर बॅटची कड घेऊन गेली होती निखिल यांच्या. पुढील चेंडू दत्ता यांचा. हर्षल मंचेकर कृपया इकडे यायचं आहे पॅव्हलियन मध्ये. हर्षल मंचेकर. पुढील चेंडू दत्ता यांचा. सामना करतील उमेश हिरागे. पुन्हा एकदा खोल टप्प्याचा चेंडू तेवढ्याच चांगल्या प्रकारे कव्हर चेंडू मारला चेंडू आणि इथे मला आता चेंडू सीमारेषे बाहेर आणि या 4 धावा. पहिलं षटक हे पॉवरफुल षटक असल्यामुळे क्षेत्ररक्षणाची मर्यादा त्याचा पुरेपूर फायदा घेतात ते उमेश हिरागी. धडाकेबाज फलंदाज बुम बुम उमेश आणि या 4 धावांनी संघाची धावसंख्या 6. 3 चेंडूंचा खेळ संपलेला आहे आणि या षटकातील अजून 3 चेंडूंचा खेळ शिल्लक. पुन्हा आपल्या गाडवर तयार दत्ता. उमेश आपल्या गाडवर तयार. पुढील चेंडू दत्ता. सामना करतील उमेश आणि पुन्हा एकदा खोलवर टप्प्यात चेंडू हलकस असं अपील यष्टिरक्षक आणि क्षेत्ररक्षकांकडून आणि ते अपील फेटाळून लावतात ते पंच. चांगली अशी गोलंदाजी म्हणावी लागेल. जखडून ठेवलंय ते उमेश आणि निखिल यांना. चांगली फटकेबाजी करत होती गेल्या 2 सामन्यात उमेश आणि निखिल यांनी. आणि पुढील चेंडू दत्ता आणि फुल टॉस प्रकार चेंडू. खेळाडूच्या डोक्यावरून गेलेला चेंडू. पंचांचा काही निर्णय येत नाहीये. निर्धाव अशा प्रकारचा चेंडू मला वाटतं. हॅलो. फुल टॉस प्रकार चेंडू आणि पंचांचा इशारा नो चेंडू. नो चेंडू. फलंदाजांच्या जवळजवळ खांद्याच्या वरून जवळ फुल टॉस प्रकार चेंडू गेला होता. पंचांचा निर्णय अंतिम राहील याची खेळाडूंनी नोंद घ्यायची आहे. कृपया पंचांशी वाद घालू नये. सामन्याला सुरुवात करायची आहे. कृपया पंचांशी वाद घाले. पंचांचा निर्णय अंतिम राहील. खिलाडू वृत्तीने आपला निर्णय स्वीकारायचा आहे. आणि पंचांचा इशारा नो बॉल आणि फ्री हिटचा इशारा. पंचांचा इशारा. फुल टॉस प्रकारचा चेंडू होता.
पुढील चेंडू दत्ताधुरी. पुन्हा एकदा चेंडू टाकावा लागेल दत्ताधुरी यांना. चांगलीशी गोलंदाजी म्हणावी लागेल दत्ता यांची. पण या एक नो चेंडू आणि त्या नो चेंडूचा फ्रीटचा आता कशा प्रकारे फायदा घेतात ते उमेश रागे पाहूया. पुढील चेंडू दत्तात. पुन्हा खोलटप्प्या चेंडू आणि ते लेग साईडचे थोडं एक धाव निघाले. पुन्हा दुसरी धाव थोडंसं गाचीवर क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. एकच धाव निघाली असती पण ते 2 धाव पूर्ण करतात ते उमेश रागे निखिल. उमेश पुन्हा खोलटप्प्या चेंडू कव्हर आणि मिडऑफच्या मधून गेला चेंडू. ते एक धाव निघाले. पुन्हा एकदा थोडं गचरा क्षेत्ररक्षण होत आहे आणि ते 2 धाव आरामात निघतायत त्या. आणि या 2 धावेने संघाची धावसंख्या होते ती 11. आणि पहिलं षटक संपता येते. पहिल्या षटकानंतर संघाची धावसंख्या 11 बिनबाद 11. चांगलीशी गोलंदाजी केली आहे ती दत्ता यांनी. पण तेवढ्याच चांगल्या प्रकारची फलंदाजी करतायत ते. 2 चौकार षटकार बसत नाही तरी पण 2 धावा चोरट्या पद्धतीचे घेत आहेत. चांगलं रनिंग विथ विकेट दोन्ही खेळाडूंचं. आणि ते एक आकर्षक बक्षीस आलंय. सीमारेषे बाहेर जर कोणी झेल घेतला असेल तर संदीप भाबल यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. सगळ्यांसाठी ना, सगळ्यांसाठी कोणी पण घेऊन ये. फक्त सीमारेषे बाहेर क्षेत्ररक्षक. प्रत्येक स्पर्धेत प्रेक्षक नेहमी केंद्रबिंदू असतो आणि या आजच्या रविवारच्या अंतिम दिवशी आणि दुसऱ्या सत्रातील सामन्यात प्रेक्षक ग्राउंडमध्ये दोन्ही बाजूने येताना दिसत आहेत आणि हेच प्रेक्षक आपली स्पर्धा यशस्वी करतात, खेळाडूंना प्रोत्साहन देतात. त्याच दरम्यान पुढील गोलंदाज वैयक्तिक कोट्यातील पहिला आणि संघातर्फे दुसरं षटक घेऊन जातो संकेत कुबल. डावकरा फलंदाज निखिल पराडकर. चांगला असा गोलंदाज आहे तो संकेत. मागच्या सामन्यात चांगली गोलंदाजी केली होती. चांगली अष्टपैलू खेळाडू म्हणाला. चांगली फलंदाजी पण तो करतो. मग पहिल्या सामन्यात त्यांनी नावात 39 धावा केल्या होत्या त्या संकेत कुबल यांनी. आणि आता गोलंदाजीची धूळ आपल्या खांद्यावर घेऊन 10-12 पालांचं रनअप पंचांच्या डावीकडून आता सामना करेल निखिल पराडकर. एक धुवाधार फलंदाज निखिल पराडकर. पुन्हा एकदा यॉर्कर पद्धत चेंडू मारण्याचा प्रयत्न होता पण तो फुलटॉस झालेला चेंडू आणि या चेंडूवर एक धाव. मिड ऑफच्या दिशेने तटावून केलेला चेंडू आणि एक धावने संघाची धावसंख्या पुसते ती 12 बिनबाद 12. दुसरं षटक चालू आहे. फक्त पहिल्याच षटकात पॉवर प्ले होता आणि आता क्षेत्ररक्षक बाहेर क्षेत्ररक्षण करण्यास परवानगी. पुढील चेंडू संकेत. पंचांच्या डायगोन संकेत. पुन्हा सामना करतील उमेश. आता मात्र उमेशने बॅट खोललेली आहे आणि पावते क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावर मारण्याचा प्रयत्न फसतोय उमेश यांचा आणि ते झेल देऊन बाद होतोय तो डीप स्क्वेअरलेच्या दिशेने. चांगलं झेल टिपतात ते क्षेत्ररक्षक डीप स्क्वेअर लेगला आणि ते पहिला गडी बाद होतो तो उमेश यांच्या स्वरूपात. आता मात्र उमेश स्वस्तात बाद झाले ते उमेश. मागच्या 2 सामन्यासारखी चांगली फलंदाजी आणि चांगलीशी धावसंख्या उभारावी लागेल ती महापुरुष देवबाग संघाला. पुढील फेरीत प्रवेश करायचा असेल तर पुढील फलंदाज लक्ष्मण मोणकर. समोर आहे ते गोलंदाजीसाठी संकेत कुबल. 15-16 पावलांचा रनअप. चांगल्याशी गोलंदाज म्हणाले संकेत कुबल यांच्या आणि सामना करत लक्ष्मण मोणकर. पाहूया लक्ष्मण कशाप्रकारे स्वागत करतो तो आणि पुन्हा एकदा लक्ष्मण उंच असा मारला चेंडू. पाहूया झेल होतोय का झेल खाली 2 क्षेत्ररक्षक आणि ते झेल सुटतोय. दोन्ही क्षेत्ररक्षक 3 क्षेत्ररक्षकांच्या मध्ये झेल. तू मेमी आणि झेल खाली पडला.
ते सोपा झेल आणि ते जीवदान मिळतं ते लक्ष्मण मोडकर पाहायला. या जीवदानाचा कसा फायदा घेतो तो लक्ष्मण. एक धडाकेबाज फलंदाज आणि पुढे पुन्हा एकदा स्ट्राईक वरती आहे तो निखिल पराडकर. आता या सामन्याची जबाबदारी स्वतः निखिललाच घ्यावी लागेल, कारण मोठी जर धावसंख्या उभारायची असेल तर निखिलला या दोन्ही मागच्या सामन्यासारखं योगदान द्यावं लागेल. सलग 2 सामन्यात सामनावीर पटकावला तो निखिल यांनी. आणि पुढील चेंडू संकेत याचा. पुढील चेंडू संकेत सामना करतील निखिल आणि निखिलच्या बॅटची कट घेऊन स्क्वेअरलेगच्या दिशेने एकच धाव निघते. निखिल मात्र या अजून आपली बॅट खोलत नाहीये, त्याच्यामुळे संघाची धाव संख्या अशी 1 धावा करून पुढे जात आहे. संघाची धाव संख्या 14, एक गडी बाद 14. दुसरं षटक हे प्रगतीपथावर आहे आणि आता सामना करतील लक्ष्मण. 2000 फलंदाज मालवण तालुक्यातील लक्ष्मण मोणकर. आणि पुन्हा एकदा कव्हरच्या डोकरमाल चेंडू येते. ते मात्र क्षेत्ररक्षक मागे असल्यामुळे एकच धाव निघते. सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातात जातोय. चांगला क्षेत्ररक्षण होत आहे आणि एका धावेवर समाधान मानावं लागतंय लक्ष्मण मोणकर यांना. आणि एका धावेने संघाची धाव संख्या पोहोचते ती 15, एक गडीबाज 15. चांगली अशी गोलंदाजी म्हणावी लागेल ती संकेत यांची. पुढील चेंडू संकेत. पुन्हा एकदा सामना करतील निखिल पराडकर. आता मात्र हलका सहपिला, बॅट आणि बॉलचा काही संबंध होत नाहीये. हलका सहपिला आहे. पंचांनी अजून निर्णय दिलेला नाहीये. पंचांची बातचीत आणि ते नाबाद ठरवत आहे ते पंच. आणि ते षटकाची समाप्ती होते. 2 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या पोहोचते ती 15, एक गडीबाद 15. शेवटची 2 षटक शिल्लक, 2 षटक झालेली आहेत, पण 2 षटकात म्हणाव्या अशा धावा निघालेल्या नाहीयेत. देवबाग संघाच्या नावलौकिकाला साजेशी अशी धावसंख्या नाही झालेली आहे अजून धाव फलकावर. पाहूया आता कोण धावात बदल करण्याची जबाबदारी स्वीकारतोय, तो लक्ष्मण मोणकर की सलामीवीर निखिल पराडकर. दत्ता लोणे आणि दत्ता लोणे वैयक्तिक पहिल्यांदा संघातर्फे 3रं षटक. सामना करतील लक्ष्मण मोणकर. आणि हळूवार प्रकारे टाकलेला चेंडू लक्ष्मण मोणकर हिट करण्याच्या प्रयत्नात लक्ष्मण मोणकर यांना चेंडू समजला नाही आणि ते निर्धाव प्रकारचा चेंडू. दत्ता यांचा पुढील चेंडू. सामना करत पुन्हा येतात लक्ष्मण मोणकर. आणि आता मात्र बॅटची कड घेऊन निर्धाव चेंडू होते. सलग 2 चेंडू निर्धाव टाकतात आणि सामन्यामध्ये परत येते चवटेश्वर पीरवाडी संघ. चांगली गोलंदाजी दत्ता यांची. पुन्हा आता लक्ष्मण मोणकर आणि आखूट टक्क्याचा चेंडू बॅटच्या बरोबर मध्ये आला चेंडू. पाहूया झेल होतोय की नाही तो. आणि डी स्क्वेअरच्या डोक्यावर मारला चेंडू. हा षटकार, या इनिंग मधील पहिला षटकार लक्ष्मण यांच्या बॅटमधून निघाला. आणि या 6व्या धावेने संघाची धावसंख्या पोहोचते ती 21. 3रं षटक चालू आहे ते दत्ता यांचं. पुढील चेंडू दत्ता. पुन्हा एकदा लक्ष्मण मोणकर आणि पुन्हा एकदा मिडॉनच्या डोक्यावर मला वाटतं पाहिजे झेल होतोय की नाही त्यांनी. आणि पुन्हा एकदा हा षटकार. चांगली अशी फलंदाजी म्हणावी लागेल लक्ष्मण मोणकर यांची. मालवणचे मालवणी समालोचक बादल चौधरी यांचं नेहमी सांगणं असतं की लक्षातून मारत राहा, लक्षातून मारत राहा. त्याच प्रकारे लक्षात पुन्हा एकदा आपल्या लयीत आलेला सलग 2 चेंडूवर 2 षटकार मारतात तो लक्ष्मण मोणकर. आणि येथे धाव संख्या पुढे जाते ती 27. पहिले 2 चेंडू निर्धाव टाकले होते ते दत्ताने आणि पुढच्या 2 चेंडूवर 2 षटकार खेचते तो लक्ष्मण मोणकर. पुन्हा दत्ता
पुन्हा एकदा सामना करेल आणि पुन्हा एकदा स्क्वेअर लेग अंपायरच्या डोक्यावर मारण्याचा प्रयत्न पर स्क्वेअर लेगच्या अंपायरच्या थोडा खांद्याला लागलाय. अंपायर सुस्थितीत. एकच धाव. संघाची धाव संख्या 28. दोन चेंडू सामन्याचा मूड बदललाय तो लक्ष्मण मोहनकर यांनी सलग 2 चेंडूवर 2 षटकार घेतले. आता पुन्हा एकदा निखिल पराडकर डावकर हातीचा फलंदाज. दत्ता 10-12 पावलांचा रनअप आणि ते बॅटची कड घेऊन येते. आता झेल मारतोय तो निखिल आणि ते षटकाची समाप्ती होते. या सामन्यात काही अशी चांगली फलंदाजी झाली नाही ती निखिल पराडकर यांची. वैयक्तिक 3 या धावसंख्येवर झेलबाद होऊन परततील निखिल आणि त्यांची जागा घेण्यासाठी आता मैदानात उतरलाय तो चेतन मालणकर. धुव्वाधार फलंदाज लक्ष्मण मोहनकर आणि चेतन मालणकर. पाहूया शेवटच्या 6 चेंडूत आपल्या संघाची धावसंख्या कुठवर नेऊन ठेवता येते. संघाची धावसंख्या 28. 3 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या पोहोचते ती 2 गडी बाद 28. उमेश एरागे आणि निखिल पराडकर यांच्या स्वरूपात 2 गडी बाद झाले ते महापुरुष देवबाग संघाचे. शेवटचं षटक शिल्लक आणि या 6 चेंडूत चांगली अशी फलंदाजी करावी लागली या दोन्ही फलंदाजांना. त्याचप्रमाणे चांगली अशी गोलंदाजी पण करावी लागेल पीरवाडी चव्हाटेश्वर पीरवाडी संघाला. कमीत कमी धावसंख्येत रोखून धरावं लागेल तर आपल्या या दोन्ही फलंदाजाला, कारण दोन्ही फलंदाज आहेत ते धडाकेबाज फलंदाज आहेत. कमीत कमी कशा धावा निघू शकतात ते पाहावं लागेल. शेवटचा षटक घेऊन येत आहे तो गोलंदाज मंदार हरम. संघातर्फे 4थं म्हणजे शेवटचं आणि वैयक्तिक कोट्यातील पहिलं षटक घेऊन येतो मंदार आणि सामना करतील लक्ष्मण मोहनकर. मंदार आणि सामना करतोय लक्ष्मण मोहनकर. पुन्हा खोलवर टप्प्यात चेंडू मिड ऑफच्या डोक्यावर मारला चेंडू. पाहूया झेल होतोय की नाही तो ते. आणि मला वाटतं या 6 धावा उंच असा गेलेला चेंडू आणि या 6 धावेने संघाची धाव संख्या पोहोचते ती 34. वैयक्तिक 3 षटकारांशी खेळतोय तो लक्ष्मण मोहनकर. संघाची धाव संख्या पोहोचते ती 34. पाहूया पुढच्या 5 चेंडूत कशा प्रकारे फलंदाजी करतायत तो लक्ष्मण मोहनकर आणि कशा प्रकारची गोलंदाजी करतोय तो मंदार. पुढील चेंडू मंदार यांचा काही स्लोअर अशा प्रकारचा आणि पुन्हा त्या खोल प्रकार चेंडू आणि त्याच प्रकारे टटॉल चेंडू. मला वाटतं सीमारेषेच्या वरून गेला चेंडू. माफ करायचे ते सीमारेषे बाहेर कॅच घेतलेली आहे प्रथमेश मंचेकर यांनी. संदीप भाबल यांच्याकडून त्यांना 100 रुपयाचं पारितोषिक जात आहे. तर या षटकारांशी खेळतात ते लक्ष्मण मोहनकर. संघाची धाव संख्या पोहोचवतात ते 40 पार. पुढील चेंडू मंदार. पुन्हा एकदा लक्ष्मण. फुल टॉस प्रकार चेंडू. आता मात्र इथे फटका मारण्याचा प्रयत्न केला पण एकच धाव निघते आणि पुन्हा दुसऱ्या धावेसाठी धावता येते आणि ते मला वाटतं आरामात 2 धावा निघतील. या 2 धावा या 2 धावांनी संघाची धावसंख्या पोहोचते ती 42. 3 चेंडूंचा खेळ शिल्लक. 3 चेंडू आले. 3 चेंडू 14 धावा कुठल्या आहेत त्या लक्ष्मण मोहनकर आणि मंदार यांच्या. आता पाहूया पुढील 3 चेंडू कशा प्रकारे टाकतात ते मंदार. क्षेत्ररक्षणात बदल. पुढील चेंडू मंदार. सामना करतील पुन्हा एकदा लक्ष्मण मोहनकर आणि ते खोलवर टप्प्याचा चेंडू. लक्ष्मण मोहनकर यांना तो काही समजला नाही. ते त्रिफळाचीत झाले ते लक्ष्मण मोहनकर. चांगलीशी फलंदाजी केली होती ती लक्ष्मण मोहनकर यांनी. वैयक्तिक 29 या धावसंख्येवर त्रिफळाचीत होऊन परतले आहेत ते लक्ष्मण
42. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. प्रथमेश राहुल, नवीन फलंदाज प्रथमेश राहुल. या सुद्धा फलंदाजामध्ये चेंडू सीमारेषे बाहेर पाठवण्याची ताकद आहे. डोंबिवलीतील स्पर्धेत निवडलागच्या आपण पाहिले होते, या फलंदाजाने सहज षटकार मारला होता. पुढील चेंडू मंदार, पुन्हा त्या फुलं टप्प्या चेंडू. मी बोलल्याप्रमाणे ते मला वाटतं ते झेल होतोय की नाही ते पाहायचं. ते झेल बाद. चेंडू सीमारेषे बाहेर पाठवण्याच्या प्रयत्नात झेल बाद झाले ते प्रथमेश राहुल, आणि झेल बाद झाले आणि ते चौथा गडी बाद होतोय तो प्रथमेश यांच्या स्वरूपात. आणि पुढील चेंडू बाबूराव तारी, फलंदाज बाबूराव तारी. षटकातील मला वाटतं शेवटचा चेंडू शिल्लक, आणि मला वाटतं ते चांगला एक फलंदाज धडाकेबाज फलंदाज चेतन मालणकर आज नॉन स्ट्राईक एंडवर थांबलाय, कारण त्याला फलंदाजीची संधी भेटलेली नाही. आणि ते बाबूराव मोहनकर शेवटचे 3 चेंडू हे चांगली अशी गोलंदाजी केली ती मंदार यांनी. आणि महापुरुष देवबाग यांच्या वतीने पाहायचं झालं तर ते 3 चेंडू त्यांना फुकटच गेले असे वाटत आहेत. पण पुढील फलंदाज बाबूराव तारी पाहूया शेवटच्या चेंडूवर कशा प्रकारे सामना करते तो मंदार यांच्या. संघाची धावसंख्या 42. ते गडी बाद झाले नसते तर कमीत कमी 50च्या वरती धावसंख्या झालेली असती, पण ते धावसंख्येला 2 चेंडूत खेळ बसली आहे. ती 2 चेंडूत धावसंख्या थांबते ती धाव फलकावर. शेवटचा चेंडू पाहूया कशा प्रकारे खेळतात ते बाबूराव तारी. पुन्हा एकदा मंदार, नाही हाफ पीस प्रकार चेंडू पंचांच्या मला डोक्यावरून आणि ते मेडॉनच्या दिशेने झेल देऊन बाद झाले. ते हॅट्रिक, सलग 3 चेंडूवर 3 गडी बाद केले. ते पहिला त्रिफळाचीत लक्ष्मण मुंडकर, दुसऱ्या चेंडूवर प्रथमेश राऊत झेल बाद, तिसऱ्या चेंडूवर बाबूराव तारी झेल बाद झाले. आणि मर्यादित 4 षटकात 43 धावांचं आव्हान ठेवलंय ते सावटेश्वर पीरवाडी संघासमोर. 43 धावा केल्या आहेत ते महापुरुष देवबाग संघाने. महापुरुष देवबाग संघासमोर चांगली अशी गोलंदाजीची फळी आहे. पाहूया कशा प्रकारे आता रोखतायत ते चव्हाटेश्वर पीरवाडी संघाला, आणि कशा प्रकारे ह्या धावांचं लक्ष पार करतायत ते पीरवाडी संघ. चव्हाटेश्वर पीरवाडी संघाकडे सुद्धा चांगल्या प्रकारचे फलंदाजचा भरणा. जय बजरंग स्पोर्ट क्लब मळई मुंबई बालमंडळ संगीत मेळा मळई आयोजित भव्य ओराम क्रिकेट स्पर्धा 2022. आणि या स्पर्धेतील दुसऱ्या दिवसातील दुसऱ्या फेरीतील सामना चालू आहे तो जय बजरंग महापुरुष देवबाग विरुद्ध चव्हाटेश्वर पीरवाडी. महापुरुष संघाने मर्यादित 4 षटकात 42 धावा जमून 43 धावांचं आव्हान ठेवलंय ते चव्हाटेश्वर पीरवाडी संघासमोर. चव्हाटेश्वर पीरवाडी संघातर्फे सलामीची जोडी मैदानात, आणि सलामीचा षटक घेऊन येत आहे ते बाबूराव तारी महापुरुष देवबाग संघातर्फे. चालू असलेल्या टाटा IPL मध्ये आपल्या माहितीसाठी सांगतोय की
चालू असलेल्या टाटा IPL मध्ये मराठी समालोचन हे सुद्धा चालू असतं आणि त्यात येथील नवी मुंबईचे एक समालोचक कुणाल दाते आपली छाप पाडतायत मराठी समालोचनामधून. मातबर समालोचक माजी क्रिकेटपटू संदीप पाटी, अमोल मुजुमदार, मुंबईचा यष्टिरक्षक आदित्य तरे यांच्याबरोबर त्यांच्या खांद्याला खांदा लावून सामना चालू होतोय. अजित बाबुराव पहिलं षटक. अवंत स्वरूपात एक धाव. अवंत धावेने संघाचं खाता खोलतायत ते चव्हाटेश्वर पीरवाडी संघाचं. बाबुराव पुढील चेंडू सामना करतील अजित आणि हलकस असं अपील होते ते. एक धाव लेग बायच्या स्वरूपात एक धाव आणि या एक धावने संघाची धाव संख्या परिस्थिती 2. अजित आणि आता मात्र स्ट्रायकर आहे तो प्रणित. दुसरा चेंडू बाबुराव आणि खोलवर टप्प्यात चेंडू इथे मात्र स्कोरलेच्या दिशेने येऊन टटकावलेला चेंडू आणि ते झेल बाद होते तो प्रणित. पॉवर प्लेच्या षटका क्षेत्ररक्षणाचा फायदा घेण्याचा प्रयत्न. पहिला गडी बाद होते तो प्रणित यांच्या स्वरूपात 0 धावसंख्येवर आणि संघाची धावसंख्या 2 या धावसंख्येवर पहिला गडी बाद होतोय. नवीन फलंदाज दत्ता लोणे. आताच आलेल्या माहितीनुसार आताच मी टाटा IPLच्या माहिती देत होतो त्याचप्रमाणे कुणाल दाते हे कॉमेंटेटर आहेत. त्याचप्रमाणे आताच आलेल्या माहितीनुसार आपल्या गाभित समाजाचे विष्णू प्रभू यांचे भाऊ शैलेश प्रभू हे स्कोरर बुकवरती असतात. स्कोररचं काम करतायत ते टाटा IPL मध्ये. दरम्यान सामन्याकडे वळतोय बाबुराव यांचा पुढील चेंडू. नवीन फलंदाज दत्ता लोणे पुन्हा एकदा खोल टप्प्याचा चेंडू मिडॉनच्या डोक्यावर मारण्याचा प्रयत्न आणि 4 धावा. 1 बाउन्स बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावा आणि ते आता धावसंख्येत बदल होतोय. धावसंख्या पोहोचली 6. दत्ता लोणे आणि आल्याच आपल्या फलंदाजीचं प्रदर्शन केलं आहे ते बाबुराव यांच्या गोलंदाजीवर. डावखुऱ्या हाताचे फलंदाज बाबुराव खोलो टप्पा टाकण्याचा प्रयत्न पण त्याच टप्प्याचा चांगला असा समाचार घेता येते दत्ता लोणे. पुन्हा एकदा टप्प्याचा चेंडू आणि ते बॅटरला काही समजत नाही दत्ता लोणे यांना. ते चांगलं क्षेत्ररक्षण होते ते यष्टिरक्षकाला खेटून आहेत एसटीला खेटून आहेत ते लक्ष्मण मोंडकर. धाव काही होत नाहीये. संघाची धावसंख्या 6. एक गडी बाद 6. पुढील चेंडू बाबुराव यांचा. सामना करतील दत्ता लोणे. पुन्हा एकदा खोल टप्प्या चेंडू कव्हरच्या दिशेने मला चेंडू ते धावबाद होऊ शकतोय ते मला वाटतं थोडी दूर असलेली फेक. ते एक धाव रोखू शकले नाहीत बबन कांदळगावकर. ते एक धावेने संघाची धावसंख्या पोहोचते ती 7. चांगलासा खोलवर टप्प्याचा चेंडू टाकतात ते बाबुराव आणि आता पुन्हा एकदा सामना करतील अजित बांधकर. पुन्हा एकदा खोल टप्प्यात चेंडू टाकण्याचा प्रयत्न होता आणि ते उलटाच प्रकार चेंडू होते. झेल खाली आहे ते प्रथमेश राहुल आणि ते झेल बाद होत आहेत ते अजित बांधकर आणि ते षटकाची समाप्ती होते. एका षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धाव संख्या पोहोचते ती 2 गडी बाद 7. एका षटकात 2 गडी बाद होत आहेत आणि 2 धक्के देत आहेत ते बाबुराव. चांगली अशी गोलंदाजी म्हणावी लागेल ती या पॉवर प्लेच्या षटकात. हा सामना जिंकायचा असेल तर
मैदानावर तळ ठोकून आणि सीमारेषे बाहेर चेंडू फेकून मारून हा धावफलक हलता ठेवावा लागेल. या दरम्यान नवीन फलंदाज मैदानावर येताना अनुराग कोयंडे. नवीन गोलंदाज लक्ष्मण मोनकर. दत्ता लोणे सामना करतील लक्ष्मण यांच्या गोलंदाजीचा. पुढील चेंडू लक्ष्मण सामना करतील दत्ता लोणे. आखूड टप्प्याचा चेंडू आणि ते डिक्लेअर स्वरूपाची एक धाव. या एक धावेने संघाची धावसंख्या पोहोचते ती 8. काहीशी स्पिन अशा प्रकारची गोलंदाजी करतायत ते लक्ष्मण मोनकर. मगाशी फलंदाजीच्या आपल्या जबाबदारीत चांगलीशी फलंदाजी करून सन्मानजनक धावसंख्या उभारण्यात मदत केली होती विभाग संघाला. आणि आता पुढील चेंडू लक्ष्मण यांचा सामना करतील दत्ता लोणे. पुन्हा एकदा स्पिन प्रकार चेंडू. बॅट आणि बॉलचा काही संपर्क होत नाहीये. निर्धाव चेंडू जातोय. रिव्हर्स स्वीप मारण्याचा प्रयत्न करता येते दत्ता लोणे. आणि पुढील चेंडू आपल्या षटकातील लक्ष्मण मोनकर सामना करतील दत्ता लोणे. पुन्हा एकदा खोल टप्प्याचा चेंडू आणि ते टिकलर स्वरूपाची एक धाव. बॅट कट ना बॅट कट दत्ता लोणे यांच्या बॅटमधून निघाली एक धाव. संघाची धाव संख्या पोहोचली 9. पुढील चेंडू लक्ष्मण मोनकर सामना करतील दत्ता लोणे. आणि काहीसा आखूड टप्प्याचा चेंडू. आता मात्र चेंडूचा टप्पा थोडा फसला आणि ते मात्र एकच धाव मिळते. हा एक प्रकारचा हाफ पिच प्रकार चेंडू होता पण त्याचा पुरेपूर फायदा उठवता आला नाही तो दत्ता लोणे यांना. आणि ते एकच धाव मिळते. एका धावने संघाची धावसंख्या पोहोचते ती 10. आणि नवीन फलंदाज अनुराग कोयंडे. पुन्हा एकदा लक्ष्मण आणि पुन्हा एकदा अक्ष आणि पुन्हा एकदा लेग. ते झेल उडलेला आहे. ते झेल घेता येते स्क्वेअर लेगचे आपला लेग साईडचे चालले साळगावकर. चांगला असा झेल टिपता येते अमोल साळगावकर. ही पाहत होती मागील भरपूर सामन्यात ते झेल टिपतायत कारण त्यांची हातच आहेत ते मोठे आणि बरोबर झेल जाऊन त्यांच्या हातात थांबते. ते तिसरा गडी बाद होतोय तो अनुराग यांच्या स्वरूपात. 3 गडी बाद 10. नवीन फलंदाज योगेश बानकर. सामना जिंकायचा असेल तर षटकातील किमान 2 तरी चेंडू हे सीमारेषे बाहेर जायला पाहिजेत तरच हा धावसंख्या आपण पार करू शकता. नवीन फलंदाज योगेश पुन्हा एकदा सामना करतील लक्ष्मण मोनकर यांच्या गोलंदाज योगेश. चांगली अशी गोलंदाजी म्हणाले. वारंवार बीट करता येते. हलकस अपील आणि ते एसटीची अपील होतं. ते एसटी रक्षकांकडून चांगली असं इन्स्ट्रक्शन केलं ते बबन कांदळगावकर याने. आणि ते एसटीची होऊन परत येते योगेश. चांगली अशी गोलंदाजी म्हणावी लागेल लक्ष्मण मोनकर यांची. दहा धावा. बारा चेंडू आणि 33 धावांची आवश्यकता आता. आणि आता एक गुणी गोलंदाज प्रथमेश राहुल. नवीन फलंदाज बंटी. प्रथमेश राहुल. 12 चेंडू 33 धावांची आवश्यकता.
चवटेश्वर पीरवाडी संघाला पाहूया कशा प्रकारे धावांचं लक्ष पार करतायत ते. मी मगाशी सांगितल्याप्रमाणे प्रत्येक 2 ओव्हरमध्ये 2-2 सीमारेषे बाहेर जायला पाहिजे आणि ते मिडऑफच्या दिशेने खेळला चेंडू येते क्षेत्ररक्षण होईपर्यंत एक धाव निघते. चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावे लागेल. मिडऑफच्या दिशेने क्षेत्ररक्षण करता येते बाबूराव तारी. एका धावेवर समाधान मानता येते दत्ता लोणे आणि नवीन फलंदाज बंटी. हे सुद्धा अष्टपैलू खेळाडू चांगली अशी गोलंदाजी करतात ते बंटी. आणि पुन्हा एकदा प्रथमेश राहुल आपल्या बॉलिंग रनअप मार्कवर आणि बंटी. काहीसा फुल टॉस बघा चेंडू मात्र चांगला फटका होता. पण मला वाटतं या डिक्लेअर स्वरूपाच्या धावा असतील आणि डिक्लेअर स्वरूपाची एक धाव. या एका धावने संघाची धावसंख्या पोहोचते ती 12. 3 गडी बाद 12. अजून 31 धावांची आवश्यकता चव्हाटेश्वर पीरवाडी संघाला. पुढील चेंडू प्रथमेश. पुन्हा एकदा बंटी आणि पुन्हा एकदा आखूट टप्प्याचा चेंडू. वेगात टाकलेला चेंडू प्रथमेश यांच्याकडून. निर्धाव चेंडू. चांगलं क्षेत्ररक्षण होतं ते बबन कांदळगावकर यांचं. बबन कांदळगावकर हे गेल्या 2 सामन्यात चांगलं असं क्षेत्ररक्षण करतायत ते. मागील सामन्यात सुकृत जोशी यांचा चांगल्या अशा प्रकारचे झेल टिपला होता आणि ते सामन्याला कलाटणी दिली होती. पुढील चेंडू प्रथमेश. राहुल सामना करतील बंटी. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू. बॅट आणि बॉलचा काही संपर्क होत नाहीये. तुम्हाला सामन्यात परत यायचं असेल तर अशा प्रकारची फलंदाजी नाही करायची आहे. प्रत्येक बॉलचा समाचार घ्यायचा आहे चव्हाटेश्वर पीरवाडी संघाच्या बॅटरना. पुढील चेंडू प्रथमेश. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू आणि आपल्या फॉल्समध्ये क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न आणि ते मिडऑफच्या दिशेने चांगलं क्षेत्ररक्षण करतायत ते बाबू तारी. चांगली अशी गोलंदाजी. एक धाव देतात ते प्रथमेश राहुल आणि आपल्या संघाला सुस्थितीत ठेवता येते प्रथमेश राहुल. पुन्हा एकदा दत्ता लोणे. स्क्वेअरलेग पंचांच्या डोक्यावर मारला चेंडू येते. एक धाव निघते. आणि मात्र या चव्हाटेश्वर पीरवाडी संघाला जर धावाचं लक्ष गाठायचं असेल तर दत्ता लोणे या फलंदाजाला चांगली अशी फलंदाजी करावी लागेल. आणि ते षटक समाप्त होते. 3 षटकाची समाप्ती संघाची धाव संख्या पोहोचते ती 14. माझे स्कोरर सांगतायत की 6 चेंडू 29 धावांची आवश्यकता चव्हाटेश्वर पीरवाडी संघाला. काहीसं थोडंसं अशक्यप्राय आव्हान असं वाटते पण दत्ता लोणे यांनी मनात आणलं तर ते आव्हान सहज पार करू शकतात. आणि ते झेल उडालेला आहे आणि ते झेल बाद होत आहे ते दत्ता लोणे. आता मात्र दत्ता लोणे बाद होऊन परत येते. हळू आप चव्हाटेश्वर पीरवाडी या संघाच्या हातून सामना निसटतोय असं वाटतंय. निखिल पराडकर वैयक्तिक पहिला आणि संघातर्फे शेवटचा षटक म्हणजे 4थं षटक घेऊन आले निखिल पराडकर. आणि आता नवीन फलंदाज चव्हाटेश्वर पीरवाडी संघाची धाव संख्या होते ते 14. 5 गडी बाद 14. अष्टपैलूचे खेळाडू निखिल सम्राट. दुसरा चेंडू निखिल यांचा आणि ते खेळून काढला चेंडू. आता मात्र शेवटचे 4 चेंडू शिल्लक. सम्राट हे जागेवरून फटका खेळण्याचा प्रयत्न करतायत. ते म्हणतात की आता चेंडू जर सीमारेषे बाहेर गेला तरच फायदा, तरच आपण सामन्यात येऊ शकतो. आणि पुन्हा एकदा कोरटप्प्याचा चेंडू आणि ते मात्र बॅट आणि बॉलचा काही संबंध होत नाही आणि ते पंचांचा इशारा वाईट. आता मात्र अवांतर धाव आणि अवांतर धावेने संघाची धाव संख्या हलते येते आणि संघाची धाव संख्या होती 15. पुढील चेंडू आणि पुन्हा एकदा फसता येते. पुन्हा एकदा स्वैर चेंडू टाकता येते निखिल. अवांतर धावेने मात्र धाव संख्या हलते येते. आणि आता खोल टप्प्यात चेंडू येते. मला वाटतं झेल नाही पण क्षेत्ररक्षकांच्या डोक्यावरून चेंडू आता तो सीमारेषी पार
6 या धावसंख्येसाठी. संघाची धावसंख्या पोहोचते 21. पुढील चेंडू आणि पुन्हा एकदा हा पिच प्रकार चेंडू, निर्धाव चेंडू जातोय. मला वाटतं या सामन्यातील आणि षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक. आणि ते डीप स्क्वेअरच्या डोक्यावर मारला चेंडू. इथे मला वाटतं अजून एक चेंडू शिल्लक. यात पंचांचा इशारा 4 की षटकार. षटकार 6 धावा. चांगली अशी फलंदाजी करत सलग 2 षटकार खेचायचे ते. आणि पुन्हा एकदा त्याच प्रकारे खेळला चेंडू. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून 6 धावा. सलग 3 चेंडूवर षटकार खेचतायत ते सम्राट. जर हे अगोदर फलंदाजीला आले असते तर इथे नक्कीच आपल्या संघाला विजयी करू शकले असते ते. संघाची धावसंख्या 34. सीमारे रेषेबाहेर झेल घेतला होता तो. ते बक्षीस संदीप बाबल यांच्या वतीने देण्यात येईल. या स्पर्धेत सहभागी झाल्याबद्दल चव्हाटेश्वर पीरवाडी संघाचे आभार. त्यांनी आपले सन्मान चिन्ह घ्यायचं आहे. हॅलो या सामन्यात स्पर्धावीराचा मानकरी ठरलाय तो लक्ष्मण मोंडकर याने आपली सामनावीराचा बक्षीस